नमस्कार. आज आपण नाश्ता बघूया. फिशचे कटलेट. काय झालं, आपण सुरमई मी अख्खी आणली आणि मग नंतर डोक्याकडचा शेपट्याकडचा भाग काय मुलं खायला तयार होत नाहीत. मग ते मी थोडंसं असे फ्राय करून ठेवलेले. त्या दिवशी काय ते संपले नाहीत, मग ते तसेच ठेवले. मग संडे गेला मध्ये. सोमवारी आपण खात नाही, मंगळवारी खात नाही. ते फ्रीजमध्ये मी फ्राय करून ठेवले होते. चला म्हटलं आज त्याचा नाश्ता करूया म्हणून ते काढले. त्याचं सगळं काटे काढून त्याचा मासाचा भाग घेतला. 5-6 कोलंब्या पण त्याच्यात ठेवल्या होत्या मी. त्यांनी कोलंबीने टेस्ट पण येते नुसत्या सुरमईपेक्षा. आणि नंतर 2 कांदे कापले, मिरची घातली आणि सगळं फ्राय करून घेतलं. आता आलं लसूण घालायचं, तिखट घालायचं, हवं तर गरम मसाला घालायचा. असं सगळे काय चवीचं काय असेल ते सगळं घालायचं आणि मस्त असं अगदी थोडंसं फ्राय करायचं. कांदा बघा, मी मच्छी बाजूला फ्राय करून ठेवली आणि त्याच्यातच कांदा घातला आहे. कांदा घालायचा. मच्छीला पण मी तिखट मीठ लावून आपण इतर मच्छ्यांबरोबर फ्राय केलेलं होतं, म्हणजे त्याला सगळं लागलेलं होतं. तसं नाही आपल्याला करता आलं. साधी मच्छी घ्यायची असेल तर मग त्याला थोडंसं तिखट मीठ लावून फ्राय करायचं, म्हणजे ती शिजलेली पण असते. सगळं हळद घ्यायची. असं सगळं मिक्स करून झालं की आपण बटाटे उकडून घ्यायचे. तुमचं किती बघा, बटाटे कोणाकोणाला मच्छीत बटाटा नाही आवडत. नाही असेल तर तुम्ही पोहे बारीक करून घ्या. ते नाहीत आवडेल तर ब्रेड क्रम घ्या. बघा, ब्रेड क्रम शेवटी ब्रेड आहे. एवढं आपण छान मच्छी घेतोय, खातोय आणि त्याच्याबरोबर ब्रेड तर हरकत नाही. तुम्ही घेतलं तर हरकत नाही. पोहे बारीक करून घ्या. ते नाही जमले तर हे असे बटाटे घ्या. आमच्याकडे बटाटा प्रेमी आहेत सगळे, त्यामुळे बटाटा घेतला आणि तो नुसता दाबून टाकायचा आतमध्ये. अगदीच काय त्याचं पीठ करायची गरज नाही आहे. तो दाबून घालायचं, मीठ घालायचं छानपैकी. मस्त आपण कोथिंबीर कापून ठेवलेली आहे. हे बघा, पटकन अगदी हे किती अगदी हे सगळं मिक्स करण्यासाठी. कांदाही आपला जास्त फ्राय होता कामा नये, काही नाही. थोडंसं मऊ मऊ करायचं आणि बटाटा पण आपला सगळे मसाले लागले, मीठ लागलं त्याला की काढून घ्यायचा. झालं आपलं तयार. वरती कोथिंबीर घाला मस्तपैकी आणि आंबटपणा येण्यासाठी आपले आमचूर पावडर. ही एवढीच तयारी आहे. आणि हे किती अगदी हे जर तुम्ही मच्छी जर फ्राय वगैरे केलेली असेल तर अगदी एक 10-15 मिनटाचं काम आहे. आमचूर पावडर टाकली आहे थोडा आंबटपणा येण्यासाठी. नाही लिंबू पिळा, काही चालेल. आमचूर पावडर नसेल तर लिंबू पिळा. नाहीच अगदी लिंबू असेल तर आपला चाट मसाला असेल, चाट मसाला टाका, हरकत नाही. छान कोथिंबीर घ्या, वरखाली करा, ते मिक्स करा. आपलं तयार झालं. थंड करत ठेवा छानपैकी. बघा, सकाळचा नाश्ता मस्त होतो, मुलांना खूप आवडेल. अगदी हे माझं खूप थोडं झालं कारण मच्छी थोडीच होती. आता हे छान थंड करत ठेवले. इकडे आपण एक अंडं घ्यायचं. अगदी 15-16 कटलेट असतील तर त्यांना एक अंडं भरपूर होतं. इकडे मग नातवाला त्याच्या आजोबांच्या क्रॅबपाणा चाललेलं तर ते आणले. ते तिकडे साफ करून ठेवलेले आहेत. असं दुसरीकडे चालू आहे. इकडे नाश्ता चालू आहे, तिकडे ते झाले. आता तेल घेतलं कढईमध्ये आणि आपल्या ह्याच्यामध्ये थोडं मीठ घ्यायचं. थोडं तिखट हवं तिखट घ्या, पिरी पिरी हवं पिरी पिरी घ्या, किंवा आपलं चिली फ्लेक्स असलं तर ते घ्या, ऑरेगन असलं तर ते घ्या. जे तुम्हाला असेल ते घ्या. वरून थोडंसं टेस्ट येण्यासाठी. नाहीतर नुसतं मीठ घेतलं तरी चालेल. बघा, मच्छी आहे, छान कोलंबी आहे, बटाटा आहे, सगळे फ्लेवर आपले मसाल्यांचे आहेत आणि वरती अंड्याचं कोटिंग आहे. मग कशाला जास्त काही मसाले घ्यायची गरजही नाही. मस्त पटकन आणि अगदी टेस्टी होतात. करून बघा. आणि बटाट्याच्या जागेवरती आपले पोहे बारीक करून घेतलेत तर छान, काही हरकत नाही. ब्रेड क्रम हवं तर अतिउत्तम, कुठलाही सेप द्या. मी गोलच दिले आहे, झटपटीचे आहेत आपले. आणि काय नाही, अंड्याचं आणि तळूनही पटकन होतं. आतलं सगळं बॅटर शिजलेलं आहे. कांदा थोडासा परतवला आहे आपण, बटाटा शिजलेला आहे,
सगळे मसाले फ्राय झालेले आहेत, मच्छी फ्राय होती, सगळं शिजलेलं होतं. त्यामुळे नुसतं आपल्या तेलामध्ये अंड्यामध्ये घोळायचं, तेल तापलं की त्याच्यामध्ये सोडून द्यायचं. असं नुसतं, काही अंडं जास्त वरती लागत नाही. हे बघा, हे तेलात सोडायचे. मस्तपैकी असे आपले कटलेट तयार. छान पाव आणा, पावाला बटर लावा, दोन्ही बाजूनी मस्त गरम करा. बघा, हा सकाळचा नाश्ता भरपूर होतो. दुपारी जेवायला नाही मिळालं तुम्हाला, ऑफिसला जाणार आहात काय, असं नाही जेवायला मिळालं तरी चालेल, किंवा संडे आहे, मस्त हा बेत झाला आहे, तर अगदी छान संडे होऊन जातो. आणि हे तळायलाही वेळ नाही लागत. अगदी 2 मिनिटांनी ते परतायचे. 2 मिनिट पण नाही, 1.5 मिनिटांनी परतलं तरी चालेल. असे आपले मस्त कटलेट तयार करून बघा. कधी कधी काय होतं, मच्छी आपण फ्राय करतो, मग कोणी एका वेळेला नसतं, मग त्याची मच्छी राहते, किंवा एखाद्या वेळेला कोणी बाहेरून खाऊन येतो, मग ती मच्छी राहते. मग ती काय करायची, चला शुक्रवारची मच्छी राहिली की आपल्याला संडे असतो, संडेला ते मच्छीचे काटे वगैरे काढून घ्यायचे, त्याच्यात अजून काय घालायला असतील तर ते टाकायचं. दुसरी मच्छी असेल टाकायला तरी चालेल, नाहीतर काय 2-4 तुकड्या काय उरल्या असतील तर याच्या अगदी 10 कटलेट छान होतात. अच्छा बघा, ह्या मोठ्या 2 तुकड्या होतील अशा झालेल्या, म्हणजे इकडचं तिकडचे सगळे शेत आहे ते काढलं तर अगदी 5-6 तुकड्या होत्या छोट्या छोट्या इकडच्या तिकडच्या. आणि कोलंबी होती थोडी, मग मी मुद्दाम कोलंबी ठेवली. म्हटलं आता हे सगळं राहतं आहे ना, याच्याबरोबर आपण थोडीशी कोलंबी पण ठेवूया. असे आपले कटलेट झाले. एकदा एकीकडून फ्राय केले तर बस होतं. सारखं त्यांना उलटं पलटं करायची गरज नाही, त्यामुळे मग तेल घेणार ते. असे आपले मस्त कटलेट तयार झालेले आहेत. छान पाव घ्या, पावाला बटर लावा, त्याच्यामध्ये टोमॅटो सॉस लावा, आणि एक कटलेट टाका आतमध्ये, कांदा टाका आतमध्ये. मस्त गरम गरम चहाचा कप घ्या. कशी वाटली व्हिडिओ, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि करून बघा. केल्याशिवाय